पर अवस्था थी महान देवी बाबा जिंदगी की। हाँ। तो उस अवस्था में क्या होता था? क्या होता था? हम्म। महान देवी बाबा जिंदगी जी की निरंतर अवस्था से में क्या था होता था? हम्म। जिस दिन भाई का भूत निकलने के बाद क्या होना था बाबा ने? कौन से भाई का बोलता है? शांता भाई का। हाँ? शांता भाई का क्या भूत निकालने के बाद क्या बोला था? तो शांता भाई के अंदर किसका भूत था? किसका भूत था? भूत किसका था? ये रहता है किसका था? वो वही आपको पूछना है। हाँ, किसका था भूत? इसका भूत कैसा रहता है? अनेक देवी देवता में वो बाबा पूजा करता था, उसी समय उसने किसने परिश्रम किया है उसका भूत नहीं निकलता था। तभी महान देवी बाबा जिंदगी जी ने क्या बोला है कि ऐसी कौन सी बड़ी शक्ति है इस भाई का एक ही पल में भूत निकाल सकता है? बोला था या नहीं? बोला था। बोला था। जिस दिन महान देवी बाबा जिंदगी जी निराकार रास्ते में गए, ये सेवा किसी का नहीं रहा, बाबा का सर और मानते कि बाबा जिंदगी जी का सर बाबा का बढ़िया हो गया। हमने ये चीज मालूम है, किताब में पढ़े, हमें कुछ नया बताओ जो वहाँ नहीं हुआ था वो बताओ। ये पुस्तक में लिखी है। ये पुस्तक में लिखी है। और कौन सा नया बताओ? आप बताओ। कौन सा? नहीं तो ये अवस्था ये जो है जो आप कर रहे हो बंद करो। हाँ तो नया तुम बताओ, कौन सा बताओ तो। आप बताओ नया। हम यहाँ पे आए काय के लिए आए? काय के लिए आए? आप निराकार में आओ, आप बताओ काय के लिए आए यहाँ पे? काय के लिए आए तो तुम बताओ, मैं तुम्हारे जवाब का उत्तर देने के लिए तैयार ना। मैंने तो आपको पूछा क्या पूछा? बाबा के परिवार में एक भाई थी। हाँ, उसके आप भाई कौन भाई के में कौन आता था? कौन आता था? भूत आता था। मतलब कौन आता था? आप बताओ कौन आता था? मैं बोल रहा हूँ ना, भूत आता था। गलत है, आप बताओ कौन आता था? कौन आता था? बताओ। हाँ, भूत नहीं था। नहीं, क्या था? बताओ। और उसको किसके उनके आग में डाल के दिया? किसने उनके आग में डाला वो लाके? बताओ। क्या था? तीनों ने उस बाबा के परिवार के भाई के आग में डाला वो उनको लाके। बताओ कौन थे वो? कौन थे? हाँ आप बताओ ना, बताओ आप बताओ। प्रश्न केला प्रश्न चुपचाप हमारे बाबा हनुमान जी अपने बालक को बहुत परेशानी में डालते हैं। एक बार हो गया, दो बार हो गया, तीसरी बार हो गया। चालायची आहे ना तुम सर चालायची आहे तो हे बघा कोणी नाही, परंतु ज्या शेवकांनी असं सांगितलं की अशा पद्धतीने सांगितलं की असं वाटत होतं की खरंच तिथे कोणीतरी बाबा आलाय. आम्ही जेव्हा तिथे गेलो ना, हे जेव्हा प्रकरण सुरू होतं तिथे एक व्यक्ती होऊन बसला. त्यानंतर जेव्हा मी त्याला समजून घराच्या बाहेर गेलो तेव्हा ऑलरेडी एक कपल म्हणजे एक नवरा बायको तिथे आले होते मार्गदर्शन ऐकण्यासाठी. त्याचे मार्गदर्शन मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला चपलानं मारा, फक्त सांगतो. असे भयानक मार्गदर्शन द्यायचे होते. म्हणण्याचे उद्देश हे. त्यानंतर त्याचे मी लहान मुलं पाहिले. भोजराजच्या अंगात आलं. पाटील काकाजी सारखे ध्येयवान सेवक होते, बाबा अमेरिकेला होते, यांनी त्याला तिथं स्टॉप केलं. तुम्हाला जर मी सांगतो तुम्हाला शॉक बसेल, ह्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये मंडळवाले मागचे 1 महिन्यापासून आहे. ह्याचं म्हणणं असं आहे की फक्त मंडळातच जाईल, दुसरीकडे कुठे जाणार नाही. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो म्हणजे शुक्रवारी, शनिवारी म्हणजे काल हा मंडळात येणार होता. मंडळाच्या त्यासाठीला कोणीतरी तुमसारचे काहीतरी काय ना त्याचं जोगी जे तिथे संचालक आहेत ते यांना घेऊन मंडळात येणार होते. हे आम्हाला पटलं नाही. मी त्यांना जे प्रश्न विचारलं ते उलट मला उलट की बताओ क्या बताओ, बताओ क्या बताओ. म्हणले सोम धुतुरे बंद कर,
बेटा जर अंधश्रद्धा निर्मूलन आले तुझ्या घरी आले तर तुझ्या प्रॉपर्टी हे लहान लहान पोरं सगळ्या रोडावर येईल. त्याची पत्नी रडायला लागली. ऍक्च्युली समजून घ्या, प्रश्न हा नाही की त्याच्या जर हे जे प्रोसिजर होते ना त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते की बाबा बताओ. मी त्याच्या पत्नीला समजवलं, म्हटलं बेटा हे असं करू नका, तुम्ही आपल्या पतीला बाबा बनवू नका आणि त्याची सोडवणूक होईल तुम्ही निवासस्थानात जा. तर त्यांनी शब्द दिला हो आम्ही निवासस्थानात येऊ आणि आपली सोडवणूक करू. मला वाटतं नियर अबाउट मगाशी कुठेतरी ते इथे दिसलेही होते, पण तिथे आले का मला माहिती नाही. हा नाही आहे, पण इथे कुठेतरी त्यांना दिसले होते, मारवाडी चौकात ते दिसले होते. आणि ते म्हणत आहे की बाबा आम्हाला हे 5 वर्षापासून समस्या आमच्या अंगात येते, आमचे 2 कार्यकर्ता बदलले तरी हे होऊन नाही राहिलं. मला हे नाही कळलं, जेव्हा पाटील काकाजी सारखी तिथेच व्यक्ती होते त्यांनी तुरंत त्या माणसाच्या अंगातून बाहेर काढलं, त्यांचा विरोध केला. मग यांना हे कळून नाही राहिलं का की बाबासारखे दुसरे कोणी होऊ शकत नाही. केवढं पाहिलं एक साधारण मानव, पण पाहिलं केवढं धन्य भगवान आहे आणि सगळ्यामध्ये पाहतो. पण माझ्यामध्ये देव आहे हे पाहतो, तुमच्यात देव आहे तेही पाहतो. पण तुम्ही तुमच्यात देव आहे हे तुम्ही पाहतच नाही. मी पाहतो, माझा दृष्टिकोन कसं, मग माझे सेवक तुम्ही, तुमचा दृष्टिकोन कसं. मग तुम्ही कुठे पाहता, आकाशात का बिल्डिंगवर का सडकेवर का कचरा गाड्यात, कुठं पाहता. नाही कुठं पाहतात लोक म्हणतो. नाही विचार करण्यासारखा प्रश्न नाही. मी कुठं पाहतो मी सांगून राहा आणि तुम्ही कुठं पाहताय तुम्ही सांगा ना मला. और सारी भावना को तोड़कर मैंने एक भगवान खड़ा किया. तो सत्य मर्यादा प्रेम शिकवलं आणि जीवनात केलेली पूजा बंद करायला लावलं आणि एका भगवंताचं नाव सांगितलं. तरी या मार्गाच्या बाया भावना का घेतात. काही सेवकही भावना घेत असतील. किती लोक आहेत असे भावना घेणारे हात वर करा. जेव्हा माझं मार्गदर्शन ऐकतं तर मला परिचय घ्यावा लागतो. खोटे बोलू नका, हात वर करा. किती माणसं बाहेर भावना घेतात. छुपे रुस्तम आहे कसे आहेत. कोणी हात वर नाही करणार नाही तुमच्या ठिकाणी. ही बाबाची कृपा आहे की तुम्हाला देव काही अंश मदत करतो, पूर्ण मदत नाही. काही आवश्यक पूरी मदत बाबाला करतो. सेवकांना काही अंश करतो, कारण सेवक काही अंशात आहे विचारा आणि बाबा पूर्ण आहेत विचारा.